बघा नटसम्राट नाटकाचे आपल्याला लेखक कोण आहेत विचारलेले आहे. तर कोण आहेत? कुसुमाग्रज, म्हणजे ज्यांना काय म्हणतात, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. व्यवस्थित लक्षात राहू द्या. बघा एका शिफ्टमध्ये हे 7व्या नंबरला प्रश्न विचारलेला आहे आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 30 नंबरला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा नटसम्राट नाटकाचे लेखक तर कोण आहेत? विष्णू वामन शिरवाडकर. यांनाच कोणत्या टोपण नावाने ओळखतात? तर कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतात. तर बघा मित्रांनो, पुढच्या शिफ्टमध्ये प्रश्न क्रमांक 11व्या नंबरला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा नटसम्राट कोण लेखक आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर. बघा मित्रांनो, असे प्रश्न रिपीट होतात. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे श्यामची आई या पुस्तकाचे किंवा या ग्रंथाचे लेखक कोण? बघा श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण? तर कोण आहेत मग? साने गुरुजी. बघा मित्रांनो, आता हा प्रश्न 14व्या नंबरला एका शिफ्टमध्ये विचारलेला आहे. तरी त्याच्यानंतर बघा 8व्या नंबरला हा प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलेला आहे. बघा श्यामची आई पुस्तकाचे लेखक तर कोण आहे? साने गुरुजी. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? बघा ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही साहित्यकृती आहे. तर बघा मित्रांनो, हा 2 नंबरला प्रश्न एका शिफ्टमध्ये विचारलेला आहे आणि हाच प्रश्न सेम टू सेम 9 नंबरला एका शिफ्टमध्ये विचारलेला आहे. तर बघा ग्रामगीता कोणाची आहे मग? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होतात. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढीलपैकी अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह कोणता आहे? बघा अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह तर मंत्राक्षर हा अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न 10व्या नंबरला विचारलेला आहे. तर हाच प्रश्न एका शिफ्टमध्ये 7व्या नंबरला विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या शिफ्टमध्ये 5व्या नंबरला विचारलेला आहे. बघा एकच क्वेश्चन सारखाच, फक्त ऑप्शन खालीवर दिलेले आहेत. तर हे कितीदा रिपीट झालेले आहेत पाहून घ्या व्यवस्थित. तर मित्रांनो, याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, काही काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता इथून व्यवस्थित बघूया प्रश्न. तर चला मग, बिडार ही कादंबरी कोणाची आहे? बघा बिडार कादंबरी कोणाची आहे? तर कोणाचे? भालचंद्र नेमाडे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? बघा संत एकनाथ महाराजांची साहित्यकृती विचारलेली आहे. तर कोणती? भावार्थ रामायण ही संत एकनाथ महाराजांची साहित्यकृती आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? बघा ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा ही कोणत्या कवीची आहे? तर कुसुमाग्रज. बघा मग कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर विष्णू वामन शिरवाडकर. व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत. बघा पुढचं पुस्तक बघा. आय ॲम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा आय ॲम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? सोनू सूद हे पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालील लेखकांपैकी संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहेत? बघा संगीत रत्नाकर. तर याचे लेखक कोण आहेत? तर कोण? सारंगदेव हे संगीत रत्नाकरचे लेखक आहेत. सारंगदेव. पुढचा प्रश्न. धग असतेच आसपास हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे. बघा धग असतेच आसपास तर कोणाचा कविता संग्रह? तर कल्पना दुधाळ यांचा हा कविता संग्रह आहे. व्यवस्थित पहा. पुढचा प्रश्न बघा. संगीता संप्रदाय प्रदर्शिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा संगीता संप्रदाय प्रदर्शिनी या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? सुब्बराम दीक्षितर. बघा सुब्बराम दीक्षितर या पुस्तकाचे संगीता संप्रदाय प्रदर्शिनी हे लेखक आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे? बघा कवी परमानंद यांची साहित्यकृती तर कोणती आहे मग? शिवभारत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा रिकामी जागा आहे. बघा वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हे काय आहे मग? तर कविता संग्रह आहे. बघा वसंत आबाजी डहाके कविता संग्रह आहे, चित्रलिपी. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई यांनी केलेले नाही? बघा लेखन बरं का, कोणत्या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई यांनी केलेले नाही? तर आपण रणजित देसाई यांचे पुस्तकांचे लेखक कोणत्या पुस्तकांचे लेखन केलेले आहे ते बघूया. रणजित देसाई यांनी तर बघा मग कोणते? कांचन मृग, त्याच्यानंतर स्वामी आणि श्रीमान योगी
हे या 3 पुस्तकाचे लेखन केलेले आहे रणजित देसाई यांनी आणि युगंधर हे केलेले नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण रामायण नुपत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहे? बघा, रामायण नुपत्रलेखन या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? श्री चंद्रशेखर विजयजी महाराज. बघा, श्री चंद्रशेखर विजयजी महाराज हे रामायण नुपत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत. महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर कोणत्या कवीचा आहे? तर कोणाचा आहे मग? कुसुमाग्रज. बघा, कुसुमाग्रज यांनाच विष्णू वामन शिरवाडकर असेही म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, अखंड. बघा, अखंड नावाने कोणी काव्यरचना केली? बघा, काव्यरचना अखंड नावाने तर कोणी केली मग? महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंड या नावाने काव्यरचना केली. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक कोणती पुस्तके अबुल फैजल यांनी लिहिलेली आहेत? बघा, अबुल फैजल यांनी लिहिलेली पुस्तके तर कोणती आहेत मग? तर बघा मग पहिलं आहे अकबरनामा, त्याच्यानंतर बघा N.A. अकबरी. तर हे दोन्ही पुस्तकं अबुल फैजल यांनी लिहिलेली आहेत. महत्त्वाचे पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? बघा, संत ज्ञानेश्वरांचा कोणता ग्रंथ नाही विचारले नाही तर आपण नाही बघणार. कोणकोणते संत ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ आहेत ते बघूया, ते महत्त्वाचे आहेत. बघा मग संत ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ कोणकोणते आहेत? तर बघा मग चांगदेव पासष्टी हे आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आहे आणि अमृतानुभव हे आहे आणि भावार्थ रामायण हे नाही. व्यवस्थित पहा. चला पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्यकृती कोणाची आहे? बघा, शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्यकृती कोणाची आहे? तर कोणाची आहे? ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांची ही साहित्यकृती आहे. पुढचा प्रश्न बघा, ययाती ही कादंबरीचे लेखक कोण? बघा, महत्त्वाचे बरं का मित्रांनो, ययाती कादंबरीचे लेखक तर कोण आहेत मग? वि. स. खांडेकर. बघा, ययाती कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. हे बघा मित्रांनो, रिपीट झालेला होता प्रश्न. बघा, हे कितीला? 25 नंबर, एका शिपला 25 नंबरला आलेला आहे आणि एका शिपला 12 नंबरला आहे. म्हणजे बघा असा रिपीट झालेला प्रश्न आहे. सेम टू सेम, फक्त ऑप्शन खालीवर दिलेले आहेत. बघा, 3दा रिपीट झाले मित्रांनो. एका शिपला 14व्या नंबरला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा, खालीलपैकी कोण मराठी कादंबरी येसनचे लेखक आहेत? बघा, मराठी कादंबरी आहे येसन चे लेखक कोण आहेत मग? तर कोण आहेत मग? ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर हे या येसन कादंबरीचे लेखक आहेत. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र रिकामी जागा यांचे आहे. बघा, प्रकाश वाटा आत्मचरित्र कोणाचे आहे मग? तर डॉक्टर प्रकाश आमटे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आहे. महत्त्वाचे आहे, व्यवस्थित पहा. चला पुढचा प्रश्न, शाळा पुस्तकाचे लेखक. बघा, शाळा पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, शाळा पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? मिलिंद बोकील. मिलिंद बोकील हे शाळा पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो, थोडं सुपरफास्ट घेतोय कारण व्हिडिओ लवकरात लवकर संपला पाहिजे, कारण एक्झाम खूप जवळ आलेली आहे. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सराव करायचा आहे, त्याच्यामुळंच मी थोडंसं सुपरफास्ट व्हिडिओ घेत आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ. बघा, महत्त्वाचं आहे, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? अभिजित बॅनर्जी. मित्रांनो, याची तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. काही काळजी करू नका, टेलिग्राम जॉईन करा फक्त. चला मग पुढचा प्रश्न बघूया. मग लॉंग वॉक टू फ्रीडम. बघा, लॉंग वॉक टू फ्रीडम या चरित्राचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? महत्त्वाचे आहेत, नेल्सन मंडेला. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मग? अटल बिहारी वाजपेयी हे आहेत. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी मराठी पुस्तक. बघा, मराठी पुस्तक श्रीमान योगी याचे लेखक कोण आहेत? श्रीमान योगी तर कोण आहेत लेखक याचे मग? तर रणजित देसाई हे श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत. श्रीमान योगी, रणजित देसाई. चला पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक. बघा, एक मिनिट. हां, चला ठीक आहे. बघा, मनाचे श्लोक
कोणी रचले मग? तर संत रामदास महाराज. बघा, मनाचे श्लोक संत रामदास महाराजांनी रचले होते. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा, विशुद्धी मग्गा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, महत्त्वाचे. विशुद्धी मग्गा या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? बुद्धघोष हे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कोणाची आहे? बघा, कविता विचारलेली आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कोणाची आहे? तर बहिणाबाई चौधरी यांची ही कविता आहे. चला पुढचा प्रश्न बघा. फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? तर कोणाची आहे मग? अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक. बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? पु ल देशपांडे. बघा, व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक. बघा, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत मग? विश्वास पाटील. बघा, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील. पुढचा प्रश्न बघा. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मित्रांनो, रिपीट झालेला आहे प्रश्न. पु ल देशपांडे आहेत. बघा, इथं 31व्या नंबरला प्रश्न विचारलेला आहे आणि इथं सुद्धा 31व्या नंबरला प्रश्न विचारलेला आहे. कदाचित हा माझ्याकडून रिपीट झालेला असेल, काही होत नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. 42वा प्रश्न. अपूर्वाई या प्रवासवर्णनाचे लेखक कोण? बघा, अपूर्वाई तर कोण आहेत लेखक मग? पु ल देशपांडे हेच आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक. बघा, बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? किरण गुरव. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला? बघा, आत्ताच वर बघितलं होतं आपण अकबरनामा तर कोणी लिहिला मग? अबुल फैजल यांनी लिहिला. चला पुढचा प्रश्न बघा. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? NS इनामदार हे आहेत. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. जिप्सी हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे. बघा, जिप्सी हा कविता संग्रह कोणाचा आहे मग? तर जिप्सी हा कविता संग्रह आहे मंगेश पाडगावकर यांचा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की महत्त्वाचे अपडेट आपण टेलिग्राम चॅनलला तात्काळ देतो आणि PDF सुद्धा या व्हिडिओची देत असतो. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? बघा, गाथा सप्तशती प्रसिद्ध काव्यरचना तर कोणी केली मग? हाल या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली. महत्त्वाचे आहे, व्यवस्थित पहा. बघा पुढचा प्रश्न. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक. बघा, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पार्टनर पुस्तकाचे लेखक. बघा, पार्टनर पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? वपू काळे हे पार्टनर या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रभाकर पाध्ये यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले सौंदर्यानुभव हे पुस्तक. म्हणजे बघा, प्रभाकर पाध्ये यांचे कोणते पुस्तक आहे? सौंदर्यानुभव. बघा, महत्त्वाचं आहे. प्रभाकर पाध्ये यांचे पुस्तक आहे सौंदर्यानुभव, बरं का. मग हे पुस्तक रिकामी जागा प्रकारातील आहे. मग हे कोणत्या प्रकारातील आहे? तर समीक्षा या प्रकारातील हे पुस्तक आहे. बघा, फक्त कोणाचे पुस्तक आणि कोणते पुस्तक हे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. पसायदान. बघा, पसायदान पुढीलपैकी कोणत्या संताने लिहिलेली आहे? बघा, पसायदान कोणी लिहिलेले आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज. पसायदान हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा, चार नगरातले माझे विश्व. बघा, चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा मग कोणाचे आहे? तर जयंत नारळीकर. बघा, चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे जयंत नारळीकर यांचे. चला पुढचा प्रश्न बघा. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा. एकच प्याला हे नाटक कुणी लिहिले? बघा, एकच प्याला हे नाटक कुणी लिहिले? तर कुणी लिहिले मग? राम गणेश गडकरी यांनी लिहिले. बघा, एकच प्याला हे नाटकावर प्रश्न आहे बरं का मित्रांनो. एकच प्याला नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले.
चला पुढचा प्रश्न बघा. अज्ञात झऱ्यावर हा रिकामी जागा यांचा कथासंग्रह आहे. बघा अज्ञात झऱ्यावर महत्त्वाचं आहे बरं का. अज्ञात झऱ्यावर तर कोणाचा हा कथासंग्रह आहे, तर अरुणा ढेरे यांचा अज्ञात झऱ्यावर हा कथासंग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. रिकामी जागा हा ना. सी. फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे. बघा लघुनिबंध संग्रह कोणाचा, ना. सी. फडके यांचा. तर कोणता आहे मग, धूम्रवलय. बघा धूम्रवलय हा लघुनिबंध संग्रह ना. सी. फडके यांचा आहे. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर कोण आहेत मग, बाळ गंगाधर टिळक हे गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. कोसला झूल या कादंबऱ्यांचे लेखक कोण आहेत. बघा कोसला आणि झूल या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत, तर कोण आहेत मग, भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे हे कोसला झूल या कादंबऱ्यांचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. बघा पैस बरं का, पैस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत, तर लेखिका कोण आहेत मग, दुर्गा भागवत. पैस या पुस्तकाच्या लेखिका आहेत दुर्गा भागवत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा बटाट्याची चाळ तर या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर P.L. देशपांडे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील वि. स. खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे ते ओळखा. बघा वि. स. खांडेकर यांचा लघुनिबंध संग्रहामधील कोणता संग्रह आहे विचारलेला आहे. बघा नाव वि. स. खांडेकर यांचा, तर कोणता आहे मग, मंजधार. बघा वि. स. खांडेकर यांचा लघुनिबंध संग्रह आहे मंजधार. चला पुढचा प्रश्न बघा. आसामी बघा आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक, तर कोण आहेत मग, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. व्यवस्थित पहा. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत. बघा मराठी पुस्तक आहे हे छावा, तर मग कोण आहेत छावा या पुस्तकाचे लेखक, तर शिवाजी सावंत हे छावा या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. ओल हरवलेली माती या हा नीरजा यांचा रिकामी जागा आहे. बघा कोणाचा, नीरजा यांचा ओल हरवलेली माती हा कथासंग्रह आहे. बघा महत्त्वाचा आहे, नीरजा यांचा कोणता, ओल हरवलेली माती हा कथासंग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक. बघा सत्यार्थ प्रकाश पुस्तकाचे लेखक, तर कोण आहेत मग, तर हे आहे स्वामी दयानंद सरस्वती. बघा सत्यार्थ प्रकाश पुस्तकाचे लेखक आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणाला त्यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला. बघा काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी, तर कोणाला मग प्रदान करण्यात आल्या 2021चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार, तर प्रणव सखदेव. बघा महत्त्वाचं आहे, प्रणव सखदेव यांची मराठी कादंबरी आहे काळे करडे स्ट्रोक्स. व्यवस्थित लक्षात घ्या सर्व पॉईंट. पुढचा प्रश्न. भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. बघा भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका, तर कोण आहेत मग, आशा बघे. बघा आशा बघे या भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका आहेत आशा बघे. चला पुढचा प्रश्न. प्राक्तनाचे संदर्भ. बघा प्राक्तनाचे संदर्भ हा रिकामी जागा कविता संग्रह. बघा कविता संग्रह कोणाचा आहे मग, द. भा. धामणकर. बघा द. भा. धामणकर यांचा प्राक्तनांचे संदर्भ हा कविता संग्रह आहे. चला पुढचा प्रश्न बघा. कणा ही कविता कोणी लिहिली. बघा कणा आताच आपण वर पाहिली. कणा ही कविता कोणी लिहिली, तर कोणी लिहिली मग, कुसुमाग्रज यांनी लिहिली. तर कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. सर्व पॉईंट व्यवस्थित पहा. चला पुढचा प्रश्न बघा. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे. बघा समिधा बरं का, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर कोणाचे आहे मग, साधना आमटे. बघा समिधा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे. चला पुढचा प्रश्न बघा. उत्थान गुफा
उत्थान गुंफा बघा, उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? तर बघा मग कोण आहेत मग? यशवंत मनोहर. बघा उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते आहेत यशवंत मनोहर. महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा, माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचे आहे? मग विनायक दामोदर सावरकर यांचे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे. चला पुढचा प्रश्न बघा, मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? बघा, नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर मग कोणती लिहिली मग? तर उद्या ही कादंबरी लिहिली. बघा महत्त्वाचे आहेत, नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर उद्या ही कादंबरी लिहिलेली आहे. महत्त्वाचे, व्यवस्थित पहा मित्रांनो. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे? बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले पुस्तक आपल्याला सांगायचं आहे. तर कोणते पुस्तक लिहिले मग? ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? रणजित देसाई हे श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक आहेत, रणजित देसाई. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा आहे. पत्रास कारणकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, पत्रास कारणकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? अरविंद जगताप. बघा, पत्रास कारणकी या पुस्तकाचे लेखक आहेत अरविंद जगताप. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वाचा आहे. बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? बघा, कोणी लिहिलेल्या? बाबूराव पेंढारकर यांनी काय लिहिलं? तर आत्मचरित्र. याचे आपल्याला शीर्षक काय आहे ते सांगायचं आहे. तर बघा काय मग? चित्र आणि चरित्र. तर मित्रांनो, याच्या पुढे आता पुढच्या एक्झामला प्रश्न याच्यावर कसा येऊ शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो थोडक्यात. बघा मग कसा येऊ शकतो. चित्र आणि चरित्र हे आत्मचरित्र खालीलपैकी ह्या आत्मचरित्राचे शीर्षक खालीलपैकी म्हणजे कोणाचे आहे समजा. तर मग कोणाचे? बाबूराव पेंढारकर. असेच मित्रांनो थोडेसे फिरून प्रश्न विचारले जातात आणि काही प्रश्न जसेच्या तसे सुद्धा रिपीट होतात. मी तुम्हाला वर दाखवलेलं आहे. चला पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? बघा, संत रामदास स्वामी यांचे साहित्य कोणते आहे? तर कोणते आहे मग? दासबोध. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ? बघा, इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ. तर मित्रांनो, आपण नसलेला सोडून देऊ. इरावती कर्वे यांच्या नावावर कोणकोणते ग्रंथ आहेत ते बघूया, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी ते महत्त्वाचे आहेत, एखाद्या वेळेस विचारू शकतात. तर बघा मग, इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ बरं का, असलेले. तर मग कोणते आहेत? परिपूर्ती, त्याच्यानंतर भोवरा आणि गंगाजल हे इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ आहेत. तर मग काय नाही? तर तुळशीचे लग्न हे नाही. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पांगिरा ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? विश्वास पाटील. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? डॉक्टर सुनील विभूते. चला पुढचा प्रश्न बघा, जेव्हा मी जात चोरली होती. बघा, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? बाबूराव बागुल. बघा, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक आहेत बाबूराव बागुल. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा, देवनवरी या नाटकाचे लेखक, नाटक विचारलेले बघा, नाटकाचे लेखक. तर कोण आहेत मग? प्रेमानंद गज्वी हे देवनवरी या नाटकाचे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषण या ग्रंथाची रचना केली? बघा, बुधभूषण ग्रंथाची रचना बरं का. तर कोणी केली? छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना केली होती. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, एंकीच्या राज्यात. बघा, एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक. बघा, एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक. तर कोण आहेत मग? विलास सारंग हे लेखक आहेत एंकीच्या राज्यात या कादंबरीचे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जवळपास 80+ प्रश्न मी घेतलेले आहेत आणि कोणते प्रश्न कसे रिपीट होतात हे सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर
सबस्क्राईब जर केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा मित्रांनो. आणि याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. तर मित्रांनो ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.